सो हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. जर तुम्ही AJE इलेक्ट्रिकल प्रिपेअर करत असाल तर या व्हिडिओपासून आपण एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण जे रिसेंट एक्झाम्स आहे, रिसेंट एक्झाम जे झालेले आहे त्याचे MCQ घेणार आहे. तर जसा तुमचा प्रतिसाद राहील त्याप्रमाणे हे सिरीज कंटिन्यू राहील. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या एका मित्रासोबत हे शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पहिले आपण कंटिन्यू करू. स्क्रीनवर बघू शकत असाल रिसेंट एक्झाम. तर आपण काही क्वेश्चन घेतलेले आहे. डिपेंडिंग अपॉन युअर रिस्पॉन्स हे वाले क्वेश्चनचे नंबर जे आहे ते इन्क्रीज करू शकतो आपण. आणि एक्झॅक्ट एक्झाम लेवलच इथे तुम्हाला मिळणार. जसं MMRDचे रिक्रुटमेंट आहे, NMMCचे आहे, ते तुम्ही याच लेवलचे तुम्हाला MCQ तिथे भेटणार आहे. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. सो MCQ नंबर 1 आहे, अ ट्रान्सफॉर्मर हॅज टोटल कोर लॉस ऑफ 300 वॅट ॲट 50 हर्ट्ज. When the frequency is increased to 100 hertz, the total core loss become 900 watt. Assuming constant flux density, what is the hysteresis loss at 50 hertz? Option 1 आहे 150 watt, ऑप्शन बी आहे, ऑप्शन 2 आहे 250 watt, ऑप्शन 3 आहे 200 watt आणि ऑप्शन 4 आहे 100 watt. तुम्ही ट्राय करायचं जेव्हा म्हणजे सॉल्व्ह करायच्या आधी आता ट्राय करा. म्हणजे जसा प्रश्न वाचणं झाला तसं तुम्ही ट्राय करा आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन बघा. तर मी एक्सप्लेन करत आहे. तर यामध्ये म्हणजे बेसिक एवढंच आहे, एक फॉर्म्युला आहे तोच इथे यूज होतो. फॉर्म्युला असा आहे की PI इक्वल टू AF प्लस BF स्क्वेअर. बस हा फॉर्म्युला आहे. यामध्ये हा जो आहे AF हा PH इंडिकेट करतो आणि हा BF स्क्वेअर जो आहे हा PE इंडिकेट करतो. हा आहे PI म्हणजे काय होते, कोर लॉस, टोटल कोर लॉस. त्यानंतर PH काय आहे, हिस्टेरिसिस लॉस, जो की आपल्याला काढायचा आहे हिस्टेरिसिस लॉस ॲट 50 हर्ट्ज. आपल्याला काढायचा आहे PH ॲट F इक्वल टू 50, हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला हे दिलेलं आहे, बाकी डेटा दिलेला आहे. आपल्याला कसं याच्यात 2 इक्वेशन बनते आणि त्याच्यावरून आपल्याला PH काढायचं आहे. तर पहिले बघा, PI1 म्हणू शकतो आपण इथं. PI1 किती आहे इथे, PI1 आहे आपल्याला 300 वॅट आहे, टोटल कोर लॉस ॲट 50 हर्ट्ज. तर ए तर कॉन्स्टंट आहे, या 50 येणार. सो 50A म्हणू शकतो. लिहायचं कसं आता याला, 50A. सो 50A आणि बी कॉन्स्टंट पुन्हा, आणि हे 50 आहे, 50चा स्क्वेअर, सो 2500 बी. हे एक इक्वेशन झालं. दुसरं असं इक्वेशन आहे 900 वॅट, 900 ॲट कधी राहील ते 100 हर्ट्सच्या वेळेस. सो 100A प्लस 100चा स्क्वेअर म्हणजे 1 2 3 4 10,000 बी. आता हे 2 इक्वेशन आहे. त्याच्यातून आपल्याला PH जेव्हा काढायचा आहे म्हणजे आपल्याला याची गरज लागेल. PE विचारला नाही आहे तर मग आपण काढू नाही. सो यामध्ये कसं कराल, ह्या जो इक्वेशन आहे याला आपण 4 मल्टिप्लाय करू. कारण की आपल्याला कसं आहे, हे कॅन्सल करायचं आहे, कारण की आपल्याला A काढायचा आहे, PH काढायचा आहे, म्हणून A ची व्हॅल्यू आपण राहू देऊ, नाही तर आपल्याला पुन्हा एक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. जेव्हा याला तुम्ही 4 मल्टिप्लाय कराल तर 3 चूक 1200 होणार. हे इक्वल टू किती होणार, 5 चूक 20, 200A प्लस 25 चूक 10,000 बी. आता हे मायनस करा याच्यातून असं. तर हे जेव्हा मायनस होणार, हे आता ह्या 2 इक्वेशनला मायनस करत आहे, हे दोघं कॅन्सल झाले. 200A मधून 100 जेव्हा ए जाईल तेव्हा 100A बाकी राहील, इक्वल टू राहील. आता 12 मधून 9 गेले, 300. सो याची व्हॅल्यू किती राहील, 2 शून्य कटले 3. आणि PH ची व्हॅल्यू किती येणार, PH इक्वल टू किती होते, A इंटू F. सो याची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3, F ची व्हॅल्यू आहे 50. सो 5 3 150 याचा आन्सर येणार. सो ऑप्शन 1 विल बी द करेक्ट, हे याचं करेक्ट आन्सर राहील. तर असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एक्झॅक्ट कसं सॉल्व्ह करायचं आहे, जसं तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व्ह करता तसंच इथं सॉल्व्ह केलेलं आहे. PE ची व्हॅल्यू कशी काढा, हे A ची व्हॅल्यू या इक्वेशन किंवा या इक्वेशनमध्ये टाका. म्हणजे 5 3 15 150, 300 मायनस 150 किती होणार, 150 डिवाइड बाय 2500 इक्वल टू होणार बी. मग ह्या बी ची व्हॅल्यू मग इथं तुम्ही कॅन्सल करू शका, 5 3 15 आता 25 3/50 राहील बी ची व्हॅल्यू. आणि मग पुन्हा F जेव्हा मल्टिप्लाय केला, करूनच टाकू आता. 50 हर्ट्सवर जेव्हा काढायचं असेल 50 इंटू 50 होणार आणि हे एक 50 कॅन्सल होणार. सो 5 3 15. सो PE पण 150 आला. तसं तुम्ही डायरेक्टली पण बघू शकता, जेव्हा टोटल कोर लॉस जेव्हा 300 राहील, 150 PH आहे तर ED करंट लॉस 150 राहील, तेव्हाच तर 300 बनणार ना. तर असं तुम्ही एकाही याच्यावरून काढू शकता. जसं इथं टोटल कोर लॉस दिला होता तर डायरेक्टली इथं दिसूनच आलं आपल्याला. तर असं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आय होप हे डिटेलमध्ये तुम्हाला समजलेलं असेल कसं सॉल्व्ह करायचं. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 MCQ नंबर 2 असा आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ रिव्हर्सिंग द फेज सिक्वेन्सी
थ्री फेज सप्लाय सिस्टीम. जेव्हा तुम्ही याच्यात असं म्हटलंय की फेज सिक्वेन्स जेव्हा थ्री फेज सप्लाय सिस्टीमचा रिव्हर्स करतात त्याचा इफेक्ट काय होणार, तर प्रश्न ऑप्शन एक आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ द सप्लाय चेंजेस, द सप्लाय व्होल्टेज इन्क्रीजेस, द करंट बिकम झिरो, द डायरेक्शन ऑफ द रोटेशन ऑफ थ्री फेज मोटर रिव्हर्सेस. तर येतोय डायरेक्टली आहे फ्रिक्वेन्सी आणि फेज सिक्वेन्सचा काही संबंध नाही, तर हे रॉंग राहील. व्होल्टेज सप्लाय व्होल्टेज फेज सिक्वेन्स आणि व्होल्टेजचं मॅग्निट्यूड कमी जास्तचं काही आहे, करंट झिरो कशाला होणार फेज सिक्वेन्स केला, तर हेच आहे द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ थ्री फेज मोटर रिव्हर्सेस. तर यामध्ये कसं आहे फेज सिक्वेन्सचा इफेक्ट कायच्यावर होते की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डवर होते. सपोज ए बी सी या सिक्वेन्समध्ये तुम्ही सप्लाय दिलेला आहे, फेज सिक्वेन्स हा आहे, आणि तुमची मोटर जर क्लॉकवाईज डायरेक्शननं घुमत असेल आणि जर तुम्ही ए सी बी किंवा दुसरा सप्लाय दिला अदर दॅन दिस, तर हा अँटी क्लॉकवाईज हा जो मोटर आहे तो फिरेल. तर याचं जे करेक्ट आन्सर राहील ते ऑप्शन नंबर 4 राहील द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ थ्री फेज मोटर रिव्हर्सेस. हे समजलं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूयात. विच स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राईब्स अ बॅलन्स थ्री फेज सिस्टीम. बॅलन्स आणि इम्बॅलन्स. बॅलन्स सिस्टीम नॉर्मलीच राहते, इम्बॅलन्स सिस्टीम कधी राहते जेव्हा फॉल्ट वगैरे येणार तेव्हा इम्बॅलन्स होते. सो इथे काय म्हटलं आहे की थ्री फेज म्हटलं आहे टू फेजेस हॅव सेम करंट वन इज डिफरंट, तिथे इम्बॅलन्स होऊन जाईल. द थ्री फेज करंट आर इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड फेज शिफ्टेड बाय 120 डिग्री. हे करेक्ट ऑप्शन राहील. आणखी पण ऑप्शन बघून घ्या. ऑल थ्री फेजेस हॅव डिफरंट करंट मॅग्नेट्यूड वेगवेगळं असेल तर ते बॅलन्स कसं झालं. फेज करंट आर इक्वल बट नॉट फेज शिफ्टेड. जर सरळ सरळच असेल तर मग ते तर 0 डिग्री फेज शिफ्ट झाली तर ते पण करेक्ट आन्सर नाही राहील. सो करेक्ट जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे द थ्री फेज करंट आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड फेज शिफ्टेड बाय 120 डिग्री. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जर पाहिलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ड डिस्क्राईब्स अ बॅलन्स लोड इन अ थ्री फेज AC सर्किट. तर इथे म्हटलं आहे की बॅलन्स लोड काय असते. पहिले बॅलन्स सिस्टीम विचारली, आता बॅलन्स लोड विचारलं. द पॉवर फॅक्टर इन इच फेसेस इज डिफरंट. पॉवर फॅक्टर डिफरंट असला तर लोड बॅलन्स नाही राहील ना, वेगवेगळं राहील. म्हणजे त्याच्यामध्ये आता पॉवर फॅक्टर काय असतो की त्याच्यामध्ये इलिमेंट कोणकोणते आहे. जसे पॉवर फॅक्टर वेगवेगळा आहे म्हणजे त्यामधले इलिमेंट वेगवेगळे आहे आणि लोड अनबॅलन्स झाला. करंट इन इच फेज आर ऑलवेज झिरो, असं पण नाही होणार. जर बॅलन्स लोड असेल तर तिघाच्या याच्यात जर करंटची सम काढली ते झिरो यायला पाहिजे वेक्टर सम, पण ते पण इथं ऑप्शन नाही. इच फेज म्हटलं आहे द पॉवर कंझ्युम इन इच फेज इज सेम. हे मे बी करेक्ट आन्सर असू शकते. व्होल्टेज इन ऑल फेजेस आर डिफरंट, हे पण रॉंग. सो ऑप्शन 3 विल बी द करेक्ट आन्सर फॉर दिस MCQ. द पॉवर कंझ्युम इन इच फेज इज सेम. इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट MCQ बघूयात. Determine the minimum time that must lapse for a thyristor to regain its forward blocking capability in a basic series inverter if the critical ringing frequency is 2 pi radian per second and output signal frequency is pi radian. इथं बघा रिंगिंग फ्रिक्वेन्सी आपण ओमेगा आर न लिहू 2 पाय आणि सिग्नल फ्रिक्वेन्सी आउटपुट ओमेगा नॉट न लिहू जो की पाय रेडियन पर सेकंड. तर इथेही हा एक चांगला MCQ आहे. म्हणजे जर प्रिपरेशनही असेल तरी पण हा MCQ मिस होऊ शकतो. तर फॉरवर्ड ब्लॉकिंग कॅपॅसिटी इन बेसिक सिरीज इन्व्हर्टर. तर बेसिक सिरीज इन्व्हर्टरमधून आला आणि फॉरवर्ड ब्लॉकिंग कॅपॅबिलिटी विचारली आहे थायरिस्टरची. याचा एक डायरेक्ट एक फॉर्म्युला आहे. आपण टी ऑफ म्हणतो त्याला, आणि टी ऑफ, आणि याचा फॉर्म्युला असा असतो की पाय अपॉन ओमेगा नॉट मायनस पाय अपॉन ओमेगा आर. या फॉर्म्युलामध्ये डायरेक्ट तुम्ही जर हे व्हॅल्यू टाकल्या ओमेगा आर आणि ओमेगा नॉटची तर तुम्हाला मिनिमम टाइम भेटून जाईल दॅट मस्ट लॅस्ट फॉर द थायरिस्टर टू रिगेन इज फॉरवर्ड ब्लॉकिंग कॅपेबिलिटी. तर याला आपण सॉल्व्ह करू. पाय अपॉन ओमेगा नॉट किती आहे आपल्याकडे पाय, मायनस पाय अपॉन ओमेगा आर आहे 2 पाय. पाय पाय कॅन्सल, पाय पाय कॅन्सल, 1 मायनस 1/2 होणार 1/2 आणि याचा आन्सर येणार 0.5 सेकंड. तर डायरेक्ट हा 0.5 सेकंड याचा आन्सर राहील, बाकी ऑप्शन रॉंग आहे. तर अशा ह्याच्यात काय करायचं आहे तुम्हाला, आता डायरेक्ट एकदम बेसिक सिरीज इन्व्हर्टर डिटेलमध्ये वाचणं असं नाही आहे. त्याच्यातले जे फॉर्म्युले आहेत जे इझी आहे, जसं हा एक फॉर्म्युला आहे, असे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इन केस याच्यावर आणखी जर MCQ आले ते पण तुमचे बनून जाईल, पण तात्पुरता हे एक फॉर्म्युला तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढचा MCQ बघूया. आय थिंक तुम्हाला आतापर्यंतचे MCQ एक्सप्लेनेशन समजले असेल. जर समजले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. द्यास आहे आणि बस, बाकी काही नाही आहे. प्रश्न नंबर 6 किंवा MCQ नंबर 6 आपण जर पाहिला तर व्हॉट इज द मेन रिझन इन अ सिंगल फेज इंडक्शन मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. Because the supply frequency is too high, because the rotor is absent, because the stator does not produce any magnetic field, because the stator produces only a pulsating magnetic field.
तर याच्यात कसं आहे की हे इटसेल्फ एक स्टेटमेंट जे आहे ना, नॉट सेल्फ स्टार्टिंग, हे पण एक MCQ बनतो की विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. सो सिंगल फेज इंडक्शन मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. तर तो एक MCQ इथून कव्हर झाला. त्याच्यानंतर याचं कारण काय राहते, सो सप्लाय फ्रिक्वेन्सी आणि स्टार्टिंगचं काही घेणं देणं नाही. सप्लाय फ्रिक्वेन्सी त्याचा RPM डिसाईड करतो. त्यानंतर बिकॉज द रोटर इज अब्सेंट, रोटर अब्सेंट राहतच नाही मोटर म्हटलं तर, रोटर आणि स्टेटर दोन्ही पार्ट येतात. बिकॉज द स्टेटर डज नॉट प्रोड्यूस एनी मॅग्नेटिक फील्ड, हे पण नाही आहे. जेव्हा तुम्ही सप्लाय देणार तर मॅग्नेटिक फील्ड तयारच होणार. तर मग राहिलेलं ऑप्शन हेच करेक्ट राहील, बिकॉज द स्टेटर प्रोड्युसेस ओनली अ पल्सेटिंग मॅग्नेटिक फील्ड. याच्यामध्ये कसं इंडक्शन मोटरमध्ये कसं राहते, दोन राहते, 3 फेज आणि सिंगल फेज. आता जेव्हा 3 फेज जेव्हा सप्लाय देतो ना, तर एका डायरेक्शनला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. पण जेव्हा सिंगल फेज सप्लाय देतो तेव्हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड न बनता डबल डबल रिव्हॉल्विंग फील्ड थेरी एक थेरी आहे, त्याच्या अकॉर्डिंग दोन म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड असे दोन रिव्हॉल्विंग फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड तयार होतात. त्याच्यामुळे कसं राहते की मोटर पल्सेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करतो आणि त्यामुळे त्यांना जो एका डायरेक्शनचा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ते तयार होत नाही. आणि ते तयार नाही झाल्यामुळे इंडक्शन मोटर जे की सिंगल फेज आहे ते म्हणजे सेल्फ स्टार्टिंग नाही राहत. मग आपल्याला वेगवेगळे उपाय करावे लागते याला सेल्फ स्टार्टिंग बनवण्यासाठी, जसं की कॅपॅसिटर यूज करणं, शेडिंग पोल यूज करणं, असे व्हेरियस मेथड आहे. ते तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुम्हाला फायदा होणार. सो याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. त्याच्यानंतर पुढचा जर MCQ पाहिला, so what is the phase relationship between the total current and the supply voltage in a parallel RL AC circuit? So option 1 आहे, the total current is in phase with the supply voltage. त्यानंतर जर नेक्स्ट ऑप्शन पाहिलं तर द टोटल करंट लीड्स द सप्लाय व्होल्टेज, त्यानंतर द टोटल करंट लॅग्स द सप्लाय व्होल्टेज आणि द टोटल करंट इज अपोजिट इन फेज टू सप्लाय व्होल्टेज. तर याच्यामध्ये बघा की तुम्हाला रिलेशनशिप म्हणजे फेजर डायग्राम जेव्हा तुम्ही बघता किंवा तुम्ही ड्रॉ करता त्याच्यावरून हा क्वेश्चन बनलेला आहे. तर याच्यामध्ये जेव्हा RL सर्किट आहे तुम्हाला माहित आहे की यामध्ये लॅगिंग राहतो करंट. बस तुम्हाला तेच ऑप्शन बघायचं आहे. सो ऑप्शन नंबर 3 बघा, द टोटल करंट लॅग्स द सप्लाय व्होल्टेज. बस हेच याचा आन्सर राहील. सो ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट. बाकी जर ऑप्शन पाहिलं, सो टोटल करंट इज इन फेज इन सप्लाय व्होल्टेज, हे ओनली आर जेव्हा सर्किट राहतं म्हणजे फक्त आरच एलिमेंट राहतो सर्किटमध्ये तेव्हा हे पॉसिबल आहे. टोटल करंट लीड्स द सप्लाय व्होल्टेज, लीड्स म्हणजे C आणि RC सर्किटमध्ये हे पॉसिबल राहील. त्यानंतर टोटल करंट लॅग म्हणजे हे L आणि RL सर्किटमध्ये पॉसिबल आहे. आणि टोटल करंट अपोजिट इन फेज टू सप्लाय व्होल्टेज, तर हे सप्लाय व्होल्टेजच्या अपोजिट फेजमध्ये, तर हे मोटर गिटरमध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मरमध्ये अशी कंडिशन राहते जेव्हा सप्लाय व्होल्टेज आणि जनरेटेड व्होल्टेज राहते तेव्हा मग ते अपोजिटमध्ये राहते. तर हे एक कंडिशन आहे. पण आपलं करेक्ट ऑप्शन काय राहील, ऑप्शन नंबर 3, टोटल करंट लॅग्स द सप्लाय व्होल्टेज. त्याच्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 8, मॉडिफाईड मॅकमुरे बेडफोर्ड हा ब्रिज इन्व्हर्टर इज ऑल्सो नोन ॲज, हे थोडं डिफिकल्ट नाव आहे. सो ऑप्शन नंबर 1 आहे कॉम्प्लिमेंटरी कम्युटेटेड इन्व्हर्टर. त्यानंतर त्याच्यानंतर पुढचं जर ऑप्शन पाहिलं तुम्ही तर इम्पल्स कम्युटेटेड इन्व्हर्टर, लोड कम्युटेटेड इन्व्हर्टर, रेझोनंट पल्स कम्युटेटेड इन्व्हर्टर. तर याच्यात कसं राहते की प्रत्येक इन्व्हर्टरला एक दुसरं नाव आहे बेस अपॉन द कम्युटेशन मेथड यूज इन दॅट इन्व्हर्टर. तर अशामध्ये हे जे मॉडिफाईड मॅकम्युरे बेडफोर्ड हा ब्रिज इन्व्हर्टर जे आहे त्याचं सेकंडरी नाव किंवा दुसरं नाव आहे कॉम्प्लिमेंटरी कम्युटेड इन्व्हर्टर. यामध्ये कसं राहते की त्या इन्व्हर्टरमध्ये जे थायरिस्टर राहते ना, जेव्हा दुसरा थायरिस्टर म्हणजे जेव्हा कंडक्शन चालू करतो त्यास ॲट दॅट सेम इन्स्टंट जो ऑलरेडी आधी जो चालू राहतो थायरिस्टर तो आपोआप बंद होऊन जातो. त्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंटरी कम्युटेटेड इन्व्हर्टर म्हणतात. सो हे त्याचं ऑप्शन आहे. हे त्याचं कम्युटेशनवर बेस नाव पडलेलं आहे. तर ह्यावाला जो ब्रिज आहे मॉडिफाईड मॅकम्युरे बेडफोर्ड हा ब्रिज, त्याला कॉम्प्लिमेंटरी कम्युटेटेड इन्व्हर्टर पण म्हणतात. त्यानंतर पुढचा MCQ बघू, हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. सो हा आहे, an RLE load is connected with a single phase half wave controlled rectifier with a supply 200 volt 50 Hz. Find the range of peak PIV काढायला लावला stress across the thyristor if the value of E connected in the load changes from 0 volt to 220 volt. तर याच्यावर तुम्हाला काढायचं काय आहे की PIV काढायचं आहे. सो सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल्ड रेक्टिफायरचा PIV काय राहतो, PIV ची व्हॅल्यू राहतो मॅग्निट्यूडमध्ये VM प्लस E. बस तुम्हाला हे वाला फॉर्म्युला माहीत पाहिजे होता, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही काढू शकता. याच्यातली ईची रेंज इथं मेन्शन आहे. ईची रेंज काय आहे, 0 व्होल्ट आणि 220 व्होल्ट √2. आणि व्हीएमची पण
व्हॅल्यू राहील VM ची म्हणजे पीक व्हॅल्यू सप्लाय व्होल्टेजची. सो 220√2. बस आता तुम्हाला याच्या व्हॅल्यू पॉसिबल काय होईल 0 + 220√2 220√2 हे एक राहील रेंज. 220√2 220√2 म्हणजे ट्वाईस 220√2 म्हणजे 440√2. बस हे याचं करेक्ट आन्सर राहील विथिन द 10 to 20 सेकंड. तुम्ही जर फॉर्म्युला माहीत असला PIVचा या थायरिस्टरसाठी सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायरसाठी, सो हे त्याचं करेक्ट आन्सर राहील 220√2 व्होल्ट टू 440√2 व्होल्ट. त्यानंतर 10व्या नंबरचा MCQ बघूया. 200 kVA ट्रान्सफॉर्मर delivers full load current of 0.8 power factor lagging if its secondary voltage drops from 440 volt no load to 428 volt full load. What is the voltage regulation? याच्यातला वेगवेगळा एक फॉर्म्युला आहे, जसा R पर युनिट cos फाय मायनस X पर युनिट साइन फाय, तो एक फॉर्म्युला राहतो, तो पण राहतो, पण इथे कसं सिंपल जो बेसिक फॉर्म्युला आहे तो लावायचा आहे. सो व्होल्टेज रेग्युलेशनचा डायरेक्ट सिंपल फॉर्म्युला आहे V नो लोड मायनस V फुल लोड अपॉन V नो लोड, आणि तुम्हाला पर्सेंटमध्ये काढायचं आहे इंटू 100%. सो डायरेक्टली इथे V नो लोड डायरेक्टच दिला आहे 440 मायनस 428 डिवाइड बाय 440 इंटू 100. सो 428 प्लस 2 430 प्लस 10 440 म्हणजे वरती येणार 12 डिवाइड बाय 440 इंटू 100. बस याला सॉल्व करायचं आहे तुम्हाला. सो 4 3 12 11 311. याचा जर तुम्ही सॉल्व केला सो 11 2 22 पॉईंट येणार 7 8 येणार 11 7 77 2.7 समथिंग येणार. सो अप्रॉक्सिमेट 2.8 तुम्ही म्हणू शकता. सो ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 MCQ नंबर 11 बघा. DC जनरेटर हॅज मेजर्ड आउटपुट ऑफ 18 किलोवॅट अँड द टोटल लॉसेस आर 2 किलोवॅट. व्हॉट इज द एफिशियन्सी ऑफ द मशीन? सो हा तर एकदमच बेसिक MCQ झाला. सो एफिशियन्सी तुम्हाला माहीत आहे, पर्सेंटमध्ये पण काढायची आहे. सो P आउट अपॉन P इन इंटू 100%. पर्सेंटमध्ये झाला. सो P आउट कसं काढाल? आउटपुट आहे 18. P इन कसा काढायचा आहे? आउटपुट प्लस लॉसेस. सो 18 + 2 20 इंटू 100. सो 20 5 100 18 5 90. सो ऑप्शन 4 विल बी द करेक्ट आन्सर. 90% याची एफिशियन्सी राहील DC जनरेटरची. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 बघा. A silicon control rectifier SCR after successful trigger does not turn off even when the gate is removed. Which condition must occur to restore blocking state of SCR? Option number 1 है anode current must drop below the holding current, anode current must fall below the latching current, anode gate must be pulse negative, voltage must be reverse only briefly. तर याच्यातलं कसं राहते, जेव्हा ॲनोड करंट होल्डिंग करंटच्या खाली जाणार तेव्हाच SCR टर्न ऑफ होणार. हे एक मस्ट कंडिशन आहे टर्न ऑफ करण्यासाठी SCRची. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की जेव्हा तुम्ही ॲनोड करंट त्याची होल्डिंग करंट आणि लॅचिंग करंट राहते, तर होल्डिंग करंटच्या जेव्हा खाली जाणार तेव्हाच म्हणजे SCR जो आहे तो ब्लॉकिंग स्टेट रिस्टोर करतो. पण इथे काय विचारलं आहे? डज नॉट टर्न ऑफ इवन वेन गेट इज रिमूव्ड. गेट काढल्यावरही तो चालूच आहे. मग गेट काढला आहे, अजून एक कंडिशन कोणती आहे की होल्डिंग करंटपेक्षा कमी असायला पाहिजे. तर हे त्याचं करेक्ट ऑप्शन राहील. ॲनोड करंट मस्ट बी ड्रॉप बिलो द होल्डिंग करंट. तर SCRच्या आजूबाजूचे थेरॉटिकल पॉईंट्स तुम्हाला करून जायचे आहे, म्हणजे तो बंद कसा होते, चालू कसा होते. तर हे सगळं आय थिंक याच्यामधून कव्हर झालेलं आहे. तर हेच होते टॉप 12 MCQ रिसेंट एक्झाममध्ये आलेले. असेच MCQ आपण कंटिन्यू करूया थ्रू आउट दिस सिरीज. फक्त तुम्हाला याला चांगला रिस्पॉन्स द्यायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हे कंटिन्यू करायचं आहे. कसं राहते की कंटिन्यू करणं आणि म्हणजे कसं राहते, थोडी तुम्ही ॲड ऑन करत चाला, नवीन MCQ सॉल्व करत राहा, तेव्हाच तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येणार. आणि हे माझी सॉल्विंगची मेथड आहे, हे तुम्ही ॲडॉप्ट करू शकता की कसं मी सॉल्व करतो. आणि बाकी काही डाऊट्स असले तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की लिहा आणि आपल्या टेलिग्रामवर कनेक्ट व्हायला विसरू नका. तिथे मी नोट्स वगैरे प्रोव्हाइड करत राहतो आणि रिसेंट एक्झामचे अपडेट पण तुम्हाला तिथे भेटत राहतात. तर ते पण तुम्ही जॉईन करून घ्या. आय थिंक तुम्हाला हा इनिशिएटिव्ह आवडलेला असेल. जर आवडला असल्यास लाईक करा, एका मित्रासोबत शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.